फर्स्ट आय विश यू हॅपी 50th बर्थडे. अंजलीची आणि माझी ओळख कोल्हापूर सायबर कॉलेजमध्ये झाली. ती वेगळ्या डिपार्टमेंटला आणि मी वेगळ्या डिपार्टमेंटला. तरीही माझ्या हॉस्टेलमधल्या मैत्रिणी मला विचारायच्या की फर्स्ट फ्लोअरला राहते तू, तुझी बहीण का म्हणून. अंजलीलाही मला तसंच विचारायचे. मग मी म्हणायची ही कोण माझी बहीण. मग एकदा अशीच आमची दोघींची ओळख झाली आणि त्याच ओळखीमधून आमची खूप छान मैत्री झाली. अंजली मला एक लहान बहिणीसारखी सांभाळून घ्यायची, मला गाईड करायची. आम्ही खूप छान गप्पा मारायचो किंवा कुणाचा तरी बर्थडे असेल किंवा काही फंक्शन असेल तर आम्ही दोघी हँडमेड ग्रीटिंग्स बनवायचो. आम्ही हॉस्टेलमध्ये खूप मजा केली. गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त गोड आठवणी. आणि ह्याच गोड आठवणी पुन्हा एकदा अंजलीच्या बर्थडे निमित्त पुन्हा ताज्या झाल्या. त्यामुळे खूप छान वाटतंय मला. अंजली पुन्हा एकदा विश यू अ हॅपी बर्थडे. बाय. हाय अंजू, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुझ्या बर्थडेसाठी एक स्पेशल गिफ्ट. हा फोटो तुला आठवत असेल, आपण हा फोटो काढण्यासाठी खूप जंग पछाडलं होतं. कधी जायचं, कसा काढायचा, कुठे काढायचा हे ठरवून एक दिवस आपण तो क्षण खेचून आणला. आणि हा फोटो तुझ्याकडे आहे की नाही माहीत नाही, पण माझी एक छान आठवण म्हणून तुला हा फोटो मी दाखवत आहे. हॉस्टेलमध्ये काढलेली 2 वर्ष ही इतकी अविस्मरणीय आहेत. रोजचा दिवस, अर्थात सकाळ माझी जरा लवकर व्हायची आणि तुझी रात्र उशिरा, पण तरीही प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा आनंदात आणि अजूनही तेवढाच आनंद देऊन जाणार आहे. आईवडिलांकडे आपण घालवलेली 25 वर्ष आणि आता मुलाबाळा नवऱ्यांसोबत घालवलेली ही इतकी वर्ष, ह्याच्यात जरी फरक असला तरी प्रत्येकात आनंदच आहे. आणि असाच आनंद पुढील आयुष्यात सुद्धा मिळू देत, हीच इच्छा. थँक्यू. बाय. अंजली, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यावेळी मला आपल्या बेळगावचे 19 नंबर शाळेचे दिवस आणि साधना क्लासचे दिवस आठवतात, जेव्हा आपण मुलं मुली एकमेकांशी बोलायचं सुद्धा नाही. पण अंजली खूप सिन्सिअर विद्यार्थिनी असल्यामुळं आणि गणितात खूप हुशार असल्यामुळं कायमची लक्षात राहिली. त्यानंतर आम्ही बरेच वर्ष संपर्कात सुद्धा नव्हतो, पण 2014 साली जेव्हा समीर, अंजली, मी व्हॉट्सअपद्वारे संपर्कात आलो, तेव्हापासून आम्ही आमच्या सगळ्या शाळेच्या मित्रमैत्रिणींना एकत्र आणलं, व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आणि तेव्हापासून खूप छान संपर्कात आहोत. काही वर्षांपूर्वी जेव्हा अंजली पुण्यात आली होती तेव्हा तिला आणि नंदकुमारला माझ्या फॅमिलीसोबत भेटण्याचा योग आला. नंदकुमार सुद्धा माझा कॉलेजचा क्लासमेट असल्यामुळं आमच्या गप्पा खूप छान लागल्या. पुन्हा लवकरच तुम्हाला सगळ्यांना भेटायची इच्छा आहे आणि तुझे पुढचे आयुष्य देखील असंच आनंदात भरभराटीचं जावं आणि आरोग्यमय जावं अशी शुभेच्छा. भूमिका, तुला सुद्धा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. Hi Anjali, wish you a very happy golden birthday. Anjali, you have always been a wonderful personality and we all always appreciate your immense creativity and passion for your work. I am glad that you are my friend and on behalf of Pradna and myself, I wish you a lot of golden times ahead. Once again, wish you a very happy golden birthday. God bless you and enjoy your day with this beautiful surprise. Hi, happy 50th birthday. Many more years, candle to blow. As she is my amazing friend, having a beautiful soul. We were friends from college days till now. We used to go college by same bus, sitting in the same bench, going to restaurants, going to movie. सब साथ में ही करते थे. We were never apart. We both have same choices. Like going to movie, हमें अच्छा लगता था. प्रोजेक्ट साथ में करते थे. We never go for shopping. Never went to shopping. Never done makeup like other girls.
नेल्स को कलर लगाना अच्छा नहीं लगता था। और क्या बताऊं, शी इज अ ब्यूटीफुल फ्रेंड ऑफ माइन एंड वेरी क्लोजेस्ट फ्रेंड। शी encouraged me a lot in college days, and she was a constant support, and I am grateful to have in my life. Today, as you celebrate another year around the sun, I wish you good health. May your birthday be filled with lots of love, happiness, and unforgettable moments. I wish you again a very happy birthday. Love you. हॅलो अंजली, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भूमिकानं मला सांगितलं की तिच्या वाढदिवसासाठी स्पेशल काही आठवण असेल तिची तर सांगा. तर मला आठवत आहे आपण पहिलीपासून 10वी पर्यंत एकाच शाळेत होतो आणि मला वाटतं प्रायमरीमध्ये आपल्या शाळेची पिकनिक तुमच्या शेतात गेली होती. ती आठवण मला अजून आहे आणि खूप मजा आली होती. तुझ्या आईबाबांनी खूप मस्त वेलकम केलं होतं आपल्याला. केळीची झाडं, मी पहिल्यांदा केळीचं फुल पाहिलं होतं तुमच्या शेतात आणि ती आठवण आहे. आणि तेव्हापासून कसं आहे ना की तू एक तुझी कशी इमेज आहे की ऑलवेज व्हेरी सिन्सिअर, ऑनेस्ट अँड ऑलवेज स्माइलिंग, कोऑपरेटिव्ह गर्ल. तर अशीच छान राहा, मस्त मजेत राहा. मे गॉड ब्लेस यू विथ ऑल द हॅपीनेस. मे ऑल युअर विशेस कम ट्रू. हॅपी बर्थडे. नमस्कार अंजली, वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. ईश्वर तुला निरोगी, आरोग्य संपन्न आणि भरभराटीचे आयुष्य देवो, हीच माझ्यातर्फे आणि आमच्या सर्व परिवारातर्फे तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. दरवर्षी येणारी तुझी राखी हे एक विशेष स्थान आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि अशाच पद्धतीने तुझ्या राख्या मला अनेक वर्षानुवर्ष येत राहो, हीच माझी एक अपेक्षा आणि तुला पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा. शाळेत असताना एक हजरजबाबी, हुशार आणि ब्रिलियंट स्टुडंट म्हणून तुझी जी ओळख होती ती आता सध्या तू तुझ्या फॅमिलीबरोबर जे तुझं कॉन्ट्रीब्युशन आहे ते निश्चितच खूप वाखाणण्याजोगं आहे. आणि ज्या पद्धतीने तू सगळ्या गोष्टी मॅनेज करतेस, रिलोकेशन वगैरे वगैरे, यावेळेस जे मी तुझं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं ते इट्स रिअली अप्रिशिएबल. सो वन्स अगेन विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. एन्जॉय द डे. बाय. कशी आहेस? आणि आम्हाला सगळ्यांना तुझी भरपूर आठवण येते, कारण पूर्ण ग्रुपला एकत्र करणारी फक्त एकटी तूच आहेस आणि तू सगळ्यांना भेटून एकत्र करतेस. तुझ्याकडे टाईम असू दे किंवा नसू दे, कसंही म्हणजे तू सगळ्यांशी मिक्सअप नेहमीच असतीस. एकदम सगळ्यांशी लविंग बोलतीस तू. आणि काय सांगायचं तुझ्याबद्दल मला हे पण कळेना, पण भरपूर तुझं आमच्यावर प्रेम आहे आणि अशीच राहू दे नेहमीच आमच्यासाठी. थँक्यू. हॅलो अंजली, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी अंजलीला गेली 40 वर्ष ओळखतो. तिचा तो मनमिळावू स्वभाव, मित्रमैत्रीमध्ये सहज मिक्स होणे, अभ्यासात अत्यंत हुशार, वक्तृत्व आणि निबंध लेखन अगदी उत्तम, शाळेमध्ये असताना शिक्षकाबद्दल आदर, घरामध्ये मोठी असूनही लहान बहीण भावांना सांभाळणे, असे अनेक गुण तिच्यामध्ये पाहायला मिळतात. असे संस्कार घडविणाऱ्या आई बाबांना माझे शतशः नमन. साधना क्लासला येताना 2 वेणी घालून वेळेवर येणे ते पण चालत, आणि कॉलेजमध्ये असताना TVS लुना घेऊन येणे तेही बिंदास. लहान असताना माझ्या घरी येऊन रक्षाबंधनला राखी बांधून जायची आणि लग्न झाल्यावर लांब गुडगाव बेंगलोरला गेल्यावर पोस्टाने का विना न चुकता ती राखी पाठवायचीस.
अशी माझी लाडकी बहीण अंजली. आमच्या 19 नंबरच्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुप 2014 साली क्रिएट झाला आणि फक्त तुझ्यामुळे आम्ही मित्रमैत्रिणी एकत्र आलो. वर्षातून एकदा का होईना तू आम्हाला गेट टुगेदरसाठी प्रोत्साहित करायचीस, सर्वांना एकत्र आणायचीस. तुझ्या मेहनतीला कोटी कोटी प्रणाम. कोरोना काळात दर महिन्यात पहिल्या रविवारी व्हॉट्सअप लाईव्ह कॉल करून आम्ही आपली खुशाली एकमेकांना कळवित होतो. माणसाच्या आयुष्यातले साधेपणा हा असा अलंकार आहे जो कितीही पैसा खर्च करून कमवता येऊ शकत नाही. आणि हा जो साधेपणाचा अलंकार आजची बर्थडे गर्ल अंजलीमध्ये पाहायला मिळतो. अंजलीने आजपर्यंत तिच्या आयुष्यामध्ये काय कमवलं हे मला माहीत नाही, परंतु आपल्या सुस्वभावाने आणि मनमिळावू स्वभावाने आजपर्यंत मित्रपरिवार कमवला आहे. मी अंजलीला निरोगी व उत्तम आयुष्य लाभावे व तसेच तिने पाहिलेले सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत. तिने केलेल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त व्हावे ही सदिच्छा व्यक्त करतो. आज 29 नंबर शाळेच्या वतीने, मित्रपरिवारच्या वतीने मी अंजलीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. हॅलो अंजली, कशी आहेस? मजेत असशील माहिती आहे मला. ಎಷ್ಟು ಮಾತಾಡಬೇಕು ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ? ಎಷ್ಟು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಕಡಿಮೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ನನಗೆ. ಯು ಆರ್ ಟೂ ಗುಡ್ ಅಂಜಲಿ, ಅ ವೆರಿ ಗುಡ್ ಪರ್ಸನ್, ಅ ವೆರಿ ಗುಡ್ ಫ್ರೆಂಡ್, ಅ ವೆರಿ ಗುಡ್ ಪ್ರೊಫೆಷನಲ್, ವೆರಿ ಗುಡ್ ಡಾಟರ್, ಸಿಸ್ಟರ್, ಗುಡ್ ಮದರ್, ಗುಡ್ ವೈಫ್, ಒಳ್ಳೆ ಸೊಸೆ, ಒಳ್ಳೆ ನಾದಿನಿ, ಎಕ್ಸೆಟ್ರಾ ಎಕ್ಸೆಟ್ರಾ. You are playing all the roles of your life very genuinely. You are a genuine person. एकमेकांच्या अजिबात टचमध्ये नसणाऱ्या आम्हा फ्रेंड्सना एवढे इफर्ट्स घेऊन तू व्हॉट्सॲपवरती एकत्र आणलंस. आणि यू मेड इट अ पॉइंट टू सी दॅट वी रेग्युलरली कम्युनिकेट विथ इच अदर. तुला कमी वेळ असला तरी तू आल्यानंतर आम्हाला भेटतेस. You are there in all our happy, sad, emotional moments. You are there on our special days. You will make it a point to call and talk, not only wishing on the phone. Thanks a lot for your love and affection. Many, many happy returns of the day, dearest Anjali. ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. May you be blessed with a happy, healthy, wealthy, prosperous and successful long life. सगळं बरं होऊन देत तुझं अंजली. कायम सुखी राहा. बाय. मला तुमचं गिफ्ट मिळालं बघून खूप छान वाटलं. ही आयडिया माझ्या नवऱ्याची आणि माझ्या दोन्ही मुलांची होती. तर तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर मन भरून आलं. मला त्यांच्याकडून हेही समजलं की काहीने कसं पटकन व्हिडिओ पाठवलं, तर काहींना वेळ नसतानाही ऑफिस आवर्स नंतर वेळ काढून व्हिडिओ करून पाठवलं. आणि काहींना तर कॅमेरा फेस कधी केलंच नव्हतं, त्यानेही व्हिडिओ पाठवला. तुम्हा सगळ्यांची मी खूप आभारी आहे. तुम्ही जे काही बोललात हे सर्व तुमचं प्रेम बोलतं. तुमच्या या प्रेमासाठी, आपुलकीसाठी आणि आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद. आपण लवकरच भेटू आणि मस्त धमाल करू, गेट टुगेदर्स करू आणि मजा करू. आय रिअली डोंट टेक इट फॉर ग्रांटेड. आय ॲप्रिशिएट इट अ लॉट. गॉड ब्लेस यू ऑल. थँक यू.